चला दर्पण न्यूज। देशी गोवंशाच्या जतन, संवर्धन आणि संगोपन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हुपरी येथील कामधेनू गोसंवर्धन गोशाळेचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला आहे। गौशाळेचे संस्थापक श्री प्रकाश अण्णासाहेब महाजन यांना शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन पुरस्कार 2026 प्रदान करून गौरवण्यात आला। शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन 22 जुलै निमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत अजितदादा पवार देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिसंवादात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री महाजन यांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला। हुपरी येथील कामधेनू गोसंवर्धन गौशाळा गेल्या अनेक वर्षांपासून शुद्ध देशी गायींच्या विविध जातींचे जतन, संवर्धन, संगोपन आणि त्यांच्या वैज्ञानिक पद्धतीने पालन पोषणासाठी कार्यरत आहे। देशी गोवंशाचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, नैसर्गिक शेतीला चालना तसेच गो आधारित उत्पादनं आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी गौशाळेने केलेल्या सातत्यपूर्ण आणि समर्पित कार्याची राज्य शासनाने दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला। या पुरस्कारामुळे हुपरीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव वाढला असून देशी गोवंश संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि गोसेवकांना नवी प्रेरणा मिळाली आहे। विविध सामाजिक, कृषी, धार्मिक आणि पशुप्रेमी संघटनांनी श्री प्रकाश महाजन यांचं अभिनंदन करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं। देशी गोवंशाचं संरक्षण ही केवळ सांस्कृतिक परंपरा नसून पर्यावरण, सेंद्रिय शेती, ग्रामीण विकास आणि पशुसंपदेच्या संवर्धनाशी निगडीत महत्त्वाची जबाबदारी असल्याचा संदेश या राज्यस्तरीय सन्मानातून अधोरेखित झाला आहे। हुपरीच्या कामधेनू गोसंवर्धन गौशाळेने मिळवलेला हा बहुमान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.